नमस्कार. ज्ञान दीक्षा मराठी सत्संगामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इथे आपण ज्ञान दीक्षा कार्यक्रमाबद्दल माहिती घेतो आणि प्रश्न उत्तरही होतात. आज तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. तसाच आपण आजचा विषय निवडला होता परमार्थाचं विज्ञान. नेमका याचा अर्थ म्हणजे काय, तर भाग्याने हा जो नरदेह मिळाला आहे त्याचे सार्थक हा परमार्थ साध्य करून घेण्यातच आहे. सर्व काळातील आणि सर्व भाषातील संतांनी हाच उपदेश तळमळीने केला आहे. जसे पहा की समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जन्म आली याचे फळ काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ भूमी भार होय. म्हणजे या जन्माचे साफल्य करायचे म्हणजे तरी काय, ह्या नरदेहाचे नि आधारे नाना साधनांचे द्वारे मुख्य सारासार विचारे भूत सुटले. तर शिष्यांना उपदेशाच्या रूपात ठाकूर म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस कितीदा तरी हे गीत म्हणतात, मन रे कृषी काज जाणू ना, ए मन मानव जमीन रिझलो पतित, अबाध करले फल तो सोना. मना तुला शेती कशी करावी ते अवगत नाही, मानव जीवन रूपी अशी सुपीक जमीन पडकीच राहील. तू मशागत केलीस असतीस तर सोनं पिकले असते. आणि याच गीतात ते पुढे म्हणतात की अद्य किंवा शताब्दांते वाजप्त हवे जाणू ना, एक ना आपण एक तारे मन रे सुटी ये फसल कटेना. आज म्हण की 100 वर्षांनी म्हण, पण एक ना एक दिवस ही जमीन जप्त होणारच आहे. मना सध्या ती तुझ्या अधिकारात आहे, याच वेळी तू पूर्ण जोर लावून पीक कापून घे. म्हणजे इथे परमार्थाबद्दल संतांनी काय काय सांगितलंय आतापर्यंत उपदेश ते सांगितले इथे. ह्या सर्व संतांच्या उपदेशाचा प्रभाव, त्यांचा शुभ संकल्प आणि ईश्वरी नियोजन याचा त्रिवेणी संगम होऊन अनेक जण परमार्थ मार्गात मुमुक्षु आणि साधक बनून वाटचाल करू लागतात. खरोखर आपल्या जीवाचे सोने करण्याचा प्रयत्न करतात. परमार्थाच्या वाटेवरील ही सर्व वाटचाल म्हणजे एक क्रमविकासच असतो. हा जीवाचा क्रमविकास असतो. आणि मग युवा साधकांना त्यांच्या वाटचालीमध्ये मदत करण्यासाठी हा एक ग्रंथ आहे, परमार्थाचं विज्ञान, डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांनी स्वतः लिहिलेला. त्याचा आपण अभ्यास करतो इथे. ज्याचा आपण अध्ययन करतो त्याचे बरेचसे भाग आहेत. एक म्हणजे तर हा ग्रंथ त्यांनी का लिहिला त्याच्याबद्दल परिचय. नंतर दुसरा आहे परमार्थाचा अधिकारी कोण असतो किंवा परमार्थ कोणाला प्राप्त होतो. त्याच्यानंतर सुखाचा शोध, म्हणजे मनुष्य जेव्हा परमार्थामध्ये चालतो तेव्हा किंवा एक सर्वसाधारण सुखाचा शोध तो तेव्हा घेत असतो मनुष्य जीवनामध्ये. प्रपंच व परमार्थ म्हणजे प्रपंचाचे स्वरूप काय असावं आणि त्याचं परमार्थाची गाठ कशी पडावी याबद्दल एक थोडक्यात माहिती आहे. मग माया आणि ब्रह्म आणि सद्गुरु व जीवनमुक्ती, म्हणजे सद्गुरु मिळाल्यानंतर, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जीवनमुक्त व्यक्तीचं जीवन कसं असावं याबद्दल त्यांनी बरीचशी छान माहिती दिली. त्याच्यामध्ये काही निवडक गोष्टी बघूया. आता तुम्ही कोणताही ग्रंथ म्हणजे ते उपनिषद असो किंवा कोणत्याही प्रकारचा जो ग्रंथ आहे त्याचा अभ्यास करताना तो कोणासाठी आहे, त्याचा विषय काय आहे आणि तो वाचण्याने काय लाभ होणार या प्रश्नांची उत्तरं सुरुवातीलाच माहिती असावी. म्हणजे तुम्ही कोणतीही, आता गीता जरी तुम्ही वाचायचं ठरवलं तरी पण तो अभ्यास कोणासाठी आपण करतोय, त्यामध्ये विषय काय आहे आणि त्याचा अभ्यास केल्याने तुम्हाला काय फायदा होणार आहे, ह्या गोष्टी तुम्हाला जर का सुरुवातीलाच माहिती असतील तर त्याचा खूप चांगला उपयोग आपण करून घेऊ शकतो. या संपूर्ण विचार सुरुवातीलाच करण्याची पद्धत आहे आणि यालाच अनुबंध असं म्हणतात. अनुबंध म्हणजे मन वेधून घेणारी बाब. आणि अनुबंध हे 4 प्रकारचे असतात. एक म्हणजे अधिकारी. अधिकार म्हणजे पात्रता म्हणजे योग्यता. अनेक जन्मांच्या कर्तव्यनिष्ठ निष्काम वागण्यामुळे मनातून विषय वासना म्हणजे मल गेलेला आहे आणि निष्काम प्रेमाने केलेले सगुण देवाच्या उपासनेमुळे, सगुण म्हणजे इथे कशाला म्हटले की ज्याच्यात काही वैशिष्ट्य आहेत किंवा आकार गुण वगैरे आहेत असा सगुण, म्हणजे आपण जे निर्गुण ब्रह्म म्हणतो तो नाहीये इथे. आणि मनाचा चंचलपणा म्हणजे विक्षेप गेलेला आहे. मनाचा जो आपला एक विक्षेप आहे जो की खूप चंचल असतो तो पण इथे सर्वसाधारण गेलेला आहे. आणि आत्मस्वरूपावरील अविद्येचे आवरण जावे, म्हणजे आपलं जे स्वरूप आहे, स्वस्वरूप आत्मस्वरूप जे आहे त्याच्यावरती जी अविद्या आहे म्हणजे जे की आपण त्याला इग्नोरन्स म्हणतो, त्या अविद्येचे आवरण जावे म्हणजेच आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव यावा अशी इच्छा आहे, अधिकारी आहे. हा ग्रंथ वाचण्यासाठी जे मनाला अनुबंध असतात म्हणजे मनाला जे लाभ देणारे असतात
ते एकूण 4 बाबी आहेत. त्याच्यामधली पहिली बाब जी आहे ती म्हणजे अधिकारी. मग अधिकाराचे आपण वैशिष्ट्य आता बघितले हो ना, की अनेक जन्मांच्या कर्तव्यनिष्ठ निष्काम वागण्यामुळे मनापासून त्याला विषय वासना नसते आणि देवाच्या उपासनेमुळे मनाचा चंचलपणा त्याचा गेलेला असतो आणि आत्मस्वरूपावरील विद्येचे आवरण जावे म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान हवे अशी इच्छा आहे. आणि मग शास्त्रीय ग्रंथांच्या अभ्यासाने किंवा संतांच्या सहवासाने आत्माच फक्त सत्य आहे, बाकी सर्व नाशिवंत आणि अस्थिर आहे हे पटलेले आहे, असा तो अधिकारी आहे. त्यामुळे जगातील विषयांपासून मिळणाऱ्या सुखांपासून दूर होण्यास प्रयत्न सुरू आहेत. इंद्रिय व मन आपल्या ताब्यात यावीत, परमार्थ मार्गाने जाण्यासाठी त्यांचे सहाय्य व्हावे म्हणून प्रयत्न चालू आहेत. तर हे सगळे गुण ज्याच्यामध्ये आहेत तो असा ज्ञानाचा अधिकारी आहे. मग हा ग्रंथ वाचनांना मनाला वेधून घेणारी दुसरी बाब कोणती, तर ग्रंथाचा विषय. तर या ग्रंथाचा विषय म्हणजे काय, माणूस जीव वास्तविक ब्रह्मच आहे आणि संयुक्तिक विचाराने आणि निर्दोष ग्रंथधारणाने पटवून सिद्ध करून देणे हा शास्त्राचा मुख्य विषय आहे. तर हा जो आपण ग्रंथ बघतो त्याचा मुख्य विषय काय आहे, तर जीव, माणूस जीव वास्तविकच ब्रह्म आहे, संयुक्तिक विचाराने आणि निर्दोष ग्रंथधाराने पटवून सिद्ध करून देणे हा या ग्रंथाचा विषय आहे. याचे प्रयोजन, अभ्यासाचे प्रयोजन म्हणजे काय, तर फळ, एम, पर्पज हो ना. जेव्हा आपण या ग्रंथाचा अभ्यास करतो तेव्हा त्याचं प्रयोजन काय आहे, आपल्या खऱ्या स्वरूपाने माणसाला अज्ञान मिळते, त्यामुळे देह म्हणजे मीच असं वाटत राहतं आपल्याला. विषयातून मिळणारी सुखे आवडतात, हवीहवीशी वाटतात, त्यामुळे जन्म, जीवन, मरण, गर्भवास असे चक्र अखंडपणे मागे लागलेले असते. मग संचितानुसार म्हणजे पूर्वीच्या अनेक जन्मातील कर्मांचा साठा जन्म मिळतो. असे असल्याने बरीच दुःख सोसावी लागतात. मग नाना प्रकारच्या प्राण्यांचे जन्म मिळत असतात. या सर्व फजितीला अनर्थ किंवा संसार असं म्हणतात. फजितीचे मूळ कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान हेच असतं. म्हणजे आपण हे दुःखात सुख, सुख दुःख हे जे आपण चक्रातून चाललेलो आहोत, तर सुख आणि दुःख एवढंच नाही तर जन्म, मरण, परत गर्भवास हे पण एक खूप मोठं चक्र आहे, त्यातूनही आपण सतत चाललेलो आहोत. आणि मग याचं कारण काय आहे, तर अज्ञान. आणि त्या अज्ञानाचं समूळ निवृत्ती आणि अत्यंत सुखाचा अपार सागर असं ब्रह्मरूपाची प्रत्यक्ष प्राप्ती हे वेदांत शास्त्राच्या अभ्यासाने फळ म्हणजे प्रयोजन असते. आणि मग साधकाला प्रथम आपण ब्रह्म आहोत असे ऐकून किंवा वाचून ज्ञान होते. हे फक्त शब्दांनी कळणे असते. म्हणजे तुम्ही हा ग्रंथ वाचला, गीता वाचली, कोणतेही काही वाचलं, हे फक्त शब्दांनी कळणं होतं की हो मी म्हणजे ब्रह्म. नंतर त्या ज्ञानामुळे तो अभ्यास म्हणजे साधना करू लागतो. मग या पुढे जे चालू होतं ते काय होतं, साधना सुरू होते. शब्द रूपाने तुम्हाला कळलंय की तुम्हीच म्हणजे ब्रह्म आहेत, मग हे शब्दांनी कळलेलं पुरेसं असतं का, अजिबात नाही. मग नंतर त्या ज्ञानामुळे जो तुम्ही अभ्यास चालू करतात त्याला साधना असे म्हणतात. आणि मग ही अजन्म साधना असते. अभ्यासानंतर प्रत्यक्ष अनुभव येतो. तुमचा जो अनुभव असतो जो खरा आहे तो तुम्हाला तुमच्या शब्द ज्ञानामुळे नंतर येतो. शब्द ज्ञानाला परोक्ष ज्ञान म्हणतात आणि अनुभवाच्या ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान असं पण म्हणतात. मग या आत्मज्ञानामुळे मोक्षाची म्हणजे परम आनंदाची प्राप्ती होते. म्हणून आत्मज्ञानाला तसेच किंवा जन्म न येण्याला अवांतर प्रयोजन किंवा गौण फल असे म्हणतात, किंवा मोक्षाला परम प्रयोजन श्रेष्ठ फल असं म्हणतात. म्हणजे ज्याच्यामुळे तुम्ही ग्रंथ वाचून तुम्हाला शब्दाने कळालं की तुम्हाला जे ज्ञान झालं त्याला शब्दाने कळणं त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणायचं. आणि मग तो जेव्हा तुमचं जे आत्मज्ञान तुम्हाला अनुभवातून येतं त्याला आपण असं म्हणू शकतो अपरोक्ष ज्ञान. आणि मग ग्रंथ वाचताना चौथी बाब अशी कोणती आहे की जे आपलं मन वेधून घेतं, ते म्हणजे संबंध. मग ग्रंथ व वाचक यांचा परस्पर संबंध काय, त्यातून काय निष्पन्न होते हा विचार ग्रंथ वाचायच्या पहिलेच करायचा. आणि हा विचार सर्वसामान्य साधकांसाठी फारसा उपयोगी नाहीये. म्हणजे त्याचा आणि माझा काय संबंध आहे असं एवढं हे नाही. पण इथून पुढे तुम्ही कोणतेही जेव्हा ग्रंथ किंवा पुस्तक, गीता असो, अष्टवक्र गीता असो, कोणतेही पुस्तक जेव्हा वाचायला घ्याल तेव्हा त्याचा अभ्यास म्हणजे कोणत्या अनुबंधाने विचार कराल, तर एक अधिकारी म्हणजे त्याचा अधिकारी कोण आहे, त्या ग्रंथाचा विषय काय आहे आणि त्या अभ्यासाचं प्रयोजन काय आहे आणि त्या ग्रंथाचा आणि तुमचा संबंध काय, या सगळ्या बाबींचा जर का तुम्ही संपूर्ण विचार केला तर त्याच्यामधनं तुम्हाला जास्त फळ मिळेल किंवा ज्ञान प्राप्ती होईल. आता या 4 गोष्टींबरोबर शास्त्र ग्रंथ हा 6 बाबींकडे चांगले लक्ष ठेवून ऐकवायचा असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही आत्मज्ञानासाठी कोणताही ग्रंथ वाचता तर या 4 बाबी तर आहेतच. म्हणजे या मनाला मन कुठे गुंतवायचं किंवा मनामध्ये काय विचार ठेवायचे ह्या तर बाबी आहेतच, पण
या 4 गोष्टींबरोबरच शास्त्रग्रंथ या 6 बाबींकडे चांगले लक्ष ठेवून ऐकवायचा असतो. जेव्हा त्याचं श्रवण पण होतं तेव्हा मग त्या 6 ग्रंथांचे षडलिंगे म्हणतात, त्याला काय म्हणतात, षडलिंग. आणि म्हणजे चांगल्या ग्रंथाच्या या 6 खुणा आणि 6 विशेष. मग ते कोणते आहेत? तर सगळ्यात पहिला म्हणजे उपक्रम किंवा उपसंहारामधील मेळ किंवा एकवाक्यता असं आपण त्याला म्हणू शकतो. वर्तुळ काढायला सुरुवात केल्यानंतर ते जेथून सुरू होते तिथेच येऊन ते पेन्सिलीने थांबते की नाही, त्याचप्रमाणे ग्रंथाच्या सुरुवातीला ग्रंथ ज्या उद्देशाने सांगितलेला असतो तो उद्देश अखेर संपूर्ण झाला का ते पाहणे म्हणजे उपक्रम किंवा उपसंहाराची एकवाक्यता. म्हणजे ज्या अर्थाने तुम्हाला तो ग्रंथ पहिल्यापासून सांगण्यात आलेला आहे किंवा पोथी किंवा तुम्ही जे काही वाचायला घेतलेले आहेत ते जसं वर्तुळाप्रमाणे पुन्हा तिथेच उद्देश संपूर्ण व्हायला पाहिजे. दुसरा, अभ्यास, श्रवण वगैरे साधने करणे किंवा विवेक, वैराग्य वगैरे अंगी बांधणे. म्हणजे श्रवण करणे, त्याच्यानंतर विवेक आणि वैराग्य अंगी बांधणे, अनुसंधान आणि नित्य सदाचरण इत्यादी सांभाळणे याला अभ्यास म्हणतात. म्हणजे फक्त तो ग्रंथ ऐकला आणि झालं असं नाही, त्याचं श्रवण केलं आणि झालं असंही नाही, तर त्याच्यामधले विवेक, वैराग्य हे जे काही आपल्याला सांगण्यात आलेले आहेत त्याचं ते सदाचरण सांभाळणे आणि यालाच अभ्यास म्हणतात. मग फलप्राप्तीसाठी सांगितलेले कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म म्हणजे अभ्यास. मग ग्रंथाचा अभ्यास करणं म्हणजे काय, की त्याच्यामध्ये काही सदाचरण सांगितलेले असतात. मग ते तुम्हाला कायिक म्हणजे वागणे किंवा देह, कायिक, वाचिक आणि मानसिक, आणि त्यालाच आपण कर्म असं म्हणतो. सूक्ष्म सपटल याच्यामध्ये आपण त्याला कर्म असं म्हणू शकतो. मग ग्रंथाचे वाचन, त्यावर विचार व त्यानुसार आचार आणि साधना हे परत करणे म्हणजे अभ्यास, त्याला आपण अभ्यास म्हणूया. अपूर्वता, इतर कोठेच न मिळणारे असे जे विशेष त्या ग्रंथातून मिळते त्याला अपूर्वता म्हणतात. फळ, ग्रंथाच्या अभ्यासाने जे प्राप्त होणार त्याला फळ असं म्हणतात. अर्थवाद, वाचकांना खेचून घेण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी जरूर त्याहून फुगवून सांगणे किंवा अतिशोक्ती करणे म्हणजेच अर्थवाद असं म्हणतात. आणि उपपत्ती म्हणजे सिद्धांत सिद्ध करण्यासाठी ज्या उदाहरणांचा उपयोग केला जातो त्याला उपपत्ती असे म्हणतात. उपपत्ती म्हणजे युक्ती म्हणजे दृष्टांत. साधकांनी ग्रंथावरील 6 गोष्टींकडे लक्ष ठेवून अभ्यासणे, त्यावर विचार करून बुद्धीचा तसा निश्चय करून घेणे म्हणजे शास्त्रानुसार श्रवण होय. आणि पुण्यप्राप्तीच्या हेतूने कुतूहल म्हणून केवळ सहज कळेल तेवढेच करण्यासाठी ऐकणे याला शास्त्रस्थ श्रवण समजत नाही. एक बुद्धीची करमणूक म्हणून जर तुम्ही एखादा ग्रंथ वाचत असाल, अभ्यासही म्हणत नाही आणि त्याचा काही उपयोगही होत नाही. म्हणून जो ज्ञानदीक्षा कार्यक्रम आहे तो आपला इतका परिपूर्ण आहे कारण याच्यामध्ये हे सगळे सांगितलेले 6 गुण त्याला लागू होतात. मग आता आपण बघूयात की परमार्थाचा अधिकारी कोण आहे, म्हणजे याला साधकांचे गुण असं पण आपण म्हणू शकतो. सगळीकडे कसं असतं की विद्यार्थ्यांसाठी इयत्तेनुसार अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं दिली जातात, म्हणजे पहिलीचं, दुसरीचं असं 10वी पर्यंत 10वी, आणि मग त्याला धरून विद्यार्थी अभ्यास पण करतात आणि मग पदवीधर होतात. पण मग असं जर का परमार्थासंबंधी असं ठराविक अभ्यासक्रम नाहीये आणि तो काढणेही शक्य नाहीये, आणि याला कारण परमार्थाकडे वळणारे अधिकारदृष्ट्या वेगवेगळ्या पातळीवर असतात. म्हणजे परमार्थांकडे साधक जे कोणी वळतात ते त्यांच्या अधिकारदृष्ट्या वेगवेगळ्या पातळीचे असतात. मग कोणाचा अभ्यासक्रम आधीच्या जन्मातच जवळजवळ पूर्णतेला गेलेला असतो, कोणी या जन्मात सकाम भक्तीपासून म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी देवाची उपासना करतो, म्हणजे तिथून सुरुवात आहे. मग संतांनी सर्वांना उपयोगी पडेल अशा पद्धतीने मांडणी केली आहे, पण ते ग्रंथ काय सांगतात हे केवळ वरचावर अर्थ वाचणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून असं आपण म्हणतो ना की ज्ञान मिळवण्याचे साधन म्हणजे पुस्तकं आहेत का, तर नाही. एक सजीव गुरु हेच तुम्हाला समजावून सांगू शकतो की त्या ग्रंथाचा अर्थ काय आहे, किंवा ज्याची पातळी तेवढी योग्यता आहे तोच तुम्हाला समजावून सांगू शकतो की त्याचा अर्थ, शब्दांचा अर्थ काय आहे. ईश्वर प्राप्ती किंवा ज्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात ती होण्यासाठी माणसाचे चित्त अत्यंत शुद्ध आणि शांत व्हावे लागते. यालाच आपण शुद्धीकरण असं पण म्हणतो, जे आपण चरण 5 आणि 6 मध्ये आहे. त्याला म्हणजे चित्त अत्यंत शुद्ध आणि शांत व्हावं लागतं, तेव्हाच आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. आणि शास्त्रात त्याला परमार्थाचा अधिकार असं म्हणतात. मग जेव्हा तुमचं चित्त अत्यंत शुद्ध आणि शांत होतं तेव्हा तुम्ही परमार्थाचा अधिकारी मानला जातो. संपन्न असणे म्हणजे परमार्थाचा जो अधिकारी आहे तो 4 मुख्य साधनांनी संपन्न असणे, म्हणजे 4 मुख्य गुण स्वभावात असणे हे परमार्थाला आवश्यक आहे. आणि हे 4ही अंतःकरणाशी निगडित आहेत. ते म्हणजे एक म्हणजे विवेक, सगळ्यात पहिला जो स्वभाव आहे तो म्हणजे विवेक, वैराग्य, क्षमादिष्ट आणि मुमुक्षत्व हे
4 गुण तुम्हाला पाहिजेत साधकांमध्ये. ते कळल्यावर साधकाला मी यात कुठे बसतो असे स्वतःला लावून पाहता येते व परमार्थ तसा अधिकार मिळवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे त्याचं लक्षात येतं. मग आता आपण हे जे 4 स्वभावामध्ये साधकाच्या गुण असले पाहिजे त्याच्यामधला सगळ्यात पहिले विवेक आहे. सगळ्यात पहिले म्हणजे विवेक. विवेक याचा अर्थ पृथक्करण करून निवड करणे असा होतो. म्हणजे संपूर्ण विचार करून त्याचा निवड करणे. अनेक मार्गातून योग्य मार्ग निवडणे म्हणजेच विवेक. देहामध्ये जड, अचेतन किंवा अनागम भाग कोणता व चेतन भाग कोणता याचा विचार करून चेतन आत्मा स्वीकारणे याला आत्मविवेक असं म्हणतात. जगात सार तत्व काय व असार किंवा नाशवंत काय हा विवेक सारासार विवेक असं म्हटलं जातं. सार व असार किंवा आत्मा व अनात्मा हे भाग वेगळे करून त्याला सार किंवा आत्मा हा भाग स्वीकारणे, त्याच्या अनुसंधानात राहणे हा विवेकाचा खरा अर्थ आहे. विवेक म्हणजे साधकाचे डोळे आहेत. जगाकडे पाहण्याची अनुसंधानाची पद्धत विवेकाने कळते. नीट पाहायचे असेल, अनुसंधाने राखायचे असेल तर ती दृष्टी निर्माण करावी लागते. त्याच्यामध्ये दुसरा गुण कोणता आहे तर तो म्हणजे वैराग्य. विरागी म्हणजे आसक्ती, अति माझेपण, अति प्रेम नसणे त्याला वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे आसक्तीरहित अवस्था. वैराग्याने माणूस जगातील कोणत्याही पदार्थावरती आसक्त राहत नाही आणि देही प्रपंचाची आसक्ती, अतिप्रेम कमी होण्यासाठी त्याचे मिथ्यत्व म्हणजे ते कसं खोटं आहे, त्याचं नाशवंत आहे हे समजून घ्यावं लागतं. त्यासाठी श्रवण, मनन या साधनांचा उपयोग होतो. वैराग्यासाठी रानावनात जाण्याची, संन्यास घेण्याची आवश्यकता नसते. चांगले कपडे वापरायचे नाहीत, नोकरीधंदा करायचा नाही, अन्न बेचव असले पाहिजे इत्यादी प्रकारे वैराग्य या शब्दाबाबत खरोखरच जास्तीत जास्त गैरसमज आहेत. म्हणजे वैराग्य म्हणजे नोकरीधंदा करायचा नाही, बेचव अन्न खायचं, चांगले कपडे वापरायचे नाही त्याला वैराग्य म्हणणे हा गैरसमज आहे. वैराग्य म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल जर तुम्हाला आसक्ती वाटत असेल तर त्याच्यामधलं तत्व कळणं की हे कसं मिथ्या आहे, माया आहे हे तुम्ही जाणून घेणं त्याला म्हणतात वैराग्य. राजा जनक अत्यंत वैराग्य संपन्न होता, पण तो राजवैभव बघत होता. राजा जनक ज्याला अष्टवक्र यांनी गीता सांगितली ना, तो वैराग्य संपन्न होता म्हणजे तो वैरागीच होता, तरी सुद्धा तो राजवैभव भोगत होता. अशा अनेक राजांचे, धनाढ्य लोकांचे वर्णन उपनिषदात आढळते की जे वैभवात राहून सर्व उपभोग घेऊनही अंतःकरणातून पूर्ण विरक्त होते. किती मोठा गैरसमज दूर केलाय बघा इथे. अंतःकरणातून पूर्णपणे विरक्त होते. विरक्त म्हणजे काय की जाणून घेणे की काय मिथ्यत्व काय आहे त्याचं. जे मला हे हवेच या वाचून माझे चालतच नाही किंवा देहाला कष्ट असणाऱ्या या परिस्थितीत मी इथे राहणार नाही वगैरे देहावरील प्रेमाची लक्षणे असतात आणि तेथे काही देहाबद्दल वैराग्य वगैरे काही नसतं. मग भोग मिळेल तरी चांगले, नाही मिळाले तरी चांगले अशी सर्व प्रकारच्या भोगांविषयी समान बुद्धी असणे, त्याच्या मागे न लागणे हे म्हणजे वैराग्य. वैराग्यामुळे देहापासून मनाने अलिप्त झाल्यामुळे देह व त्याचे भोग साक्षी भावाने बघणे, वेगळे होऊन बघणे त्यालाच वैराग्य असे म्हणतात. यात कुटुंबीय, समाज वगैरे विषयींचे प्रेम नाहीसे होत नाही, पण त्याला एक व्यापक स्वरूप येते. त्यातही ब्रह्मनिष्ठ झाल्यास त्याच्या व्यापकतेला, आनंदाला सीमाच नसते. या सगळ्यांमुळेच आधी म्हटल्याप्रमाणे जो वैराग्य संपन्न व ब्रह्मनिष्ठ असतो त्याला जगात मर्यादित नसलेला आनंद मिळतो व तो अखंड मिळतो. समर्थ म्हणतात, या वैराग्यापरते भाग्य आणिक नाही. वैराग्य असेल तर परमार्थ मार्गावरती वाटचाल सहज होते, नाहीतर मन भोगांकडे ओढ घेते व बुद्धी त्यापासून दूर राहायला सांगते. दोघांमध्ये सतत संघर्ष चालू असतो आणि मग साधक नेहमी दुःखी होतो. असे असले तरी वैराग्याला सहजपणा येण्यासाठी आधी ते कृत्रिम रीतीने थोडी सक्ती करून स्वीकारणे आवश्यक असते. मग हे वैराग्याबद्दल जर आपल्याला कळलं आहे तर उद्यापासून तुम्ही लगेच वैरागी होऊ शकतात का? वैराग्याला सहजपणे येण्यासाठी आधी ते कृत्रिम रीतीने आणावं लागतं. मग थोडी सक्ती करून त्याला स्वीकारायचं पहिले. म्हणजे जेथे वैराग्य विचाराने येऊ शकते तेथे ज्ञान मार्ग असतो. मग ही जी वैराग्याची जी प्रकृती असते ती येण्यासाठी जे विचार म्हणजे फक्त विचारानेच तो वैराग्यत्व येतं तो म्हणजे ज्ञान मार्ग. त्यात विषय अखंड टिकणार नाहीत, ते दिसतात तसे खरे नाहीत, ते गेले की दुःखच, उपभोग झाल्यावरती दुःखच वगैरे पद्धतीने भोगांविषयी त्याच्याकडे विचार करायला लागतो माणूस आणि मग त्याबद्दल
दोष दृष्टी ठेवणे हाही एक मार्ग. जेथे प्रत्येक विषयाबद्दल ते नाशिवंत कसे आहेत हा विचार ठेवला जातो. उदाहरणार्थ, सुंदर फुल दिसले की ते उद्या टिकणार नाही, कुजून जाणार असा विचार. पण येथे ईश्वराच्या सृष्टीतील सौंदर्याचा आनंद मिळत नाही. ते मिथ्या आहेत म्हणजे ते जसे दिसतात त्याप्रमाणे त्यांना सत्यत्व नसून ते मायेच्या विक्षेप नावाच्या शक्तीने भासतात. हा जगाविषयी व त्यातील भोगांविषयी अधिक उपयोगी विचार आहे. म्हणजे आता जर का तुम्ही एखादं सुंदर फुल बघितलं आणि जर त्याला बघताना तुम्ही असं म्हटलं, अरे हे काय, उद्या तर सुकूनच जाणार आहे, त्याचा काय उपयोग आहे आता. मग असं असताना तुम्ही या जगातील सृष्टीचा आनंद कधी घेणार? त्याला मिथ्या असणं असं म्हणत नाही, किंवा ते म्हणजे या जगातील मायेचं स्वरूप असा विचार होत नाही. तर जेव्हा तुम्ही एखादं सुंदर फुल बघता आहात, ते अनुभवता आहात, त्याची सुंदरता तर तुम्हाला जाणवतेच आहे. ते जाणवल्यानंतर जेव्हा तुम्ही हे असे विचार आणतात मनामध्ये की हे पण एक मायेचं रूप आहे, त्याचं सत्यातलं तत्व काय आहे किंवा सत्यत्व नाहीये, ते म्हणजे माया. आणि मग हे मायेतली सुंदरता तुम्ही अनुभवू शकतात आणि त्याचा आनंद अपार आहे आणि तो आनंद तुम्ही घेऊ शकतात नक्कीच. मग अशा विचारानेच अंगात खरं वैराग्य येते. यापेक्षाही भक्तीने ते वैराग्य सहज आणि सोप्या रीतीने येऊ शकते. जो स्वभावाने प्रेमळ आहे, त्याच्या प्रेमाचा विषय जर भगवंत झाला तर त्याची विषय भोगायची इच्छाच कमी होऊ लागते. म्हणजे हे तर ज्ञान मार्गाने तर करताच येतं, वैराग्य प्राप्त होतं, पण हे भक्ती मार्गाने सुद्धा वैराग्य प्राप्त होतं. आणि भक्ती मार्गामध्ये जर का तुमच्या भक्तीचा विषय भगवंत असेल, मग तुम्हाला जर का सरस सगळा तुमचा भगवंतात असेल, तर आजूबाजूच्या गोष्टींमध्ये, विषयांमध्ये आपोआपच तुम्हाला वैराग्य प्राप्त होते. आणि त्यासाठी फक्त तुमचा स्वभाव खूप प्रेमळ असायला पाहिजे. देवाच्या विचारांचे सुख एवढे मोठे असते की विषयातून मिळणारे सुख फार कमी वाटते व त्याला आपोआपच वैराग्य येते. आणि मग काय होतं की त्यांना इंद्रिय पण आवरावी लागत नाहीत आणि मनाला आवरण्याचे कष्ट पडत नाहीत आणि वैराग्य न कळत येत. मग अजून त्याचा तिसरा गुण कोणता सांगितलाय? त्याच्यामध्ये आहे क्षमादिष्टक. म्हणजे येथे 6 लक्षणं सांगितली आहेत. ती एकत्र सांगण्याचे कारण म्हणजे ती परस्परांवरती अवलंबून आहे. आणि ती अशी म्हणजे शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. शम म्हणजे परमार्थाला प्रतिकूल विषयांपासून मनाला आवरणे. दम म्हणजे परमार्थाला प्रतिकूल विषयांपासून इंद्रियांना आवरणे. शम साधला की दम आपोआपच साधतो. दम साधला की शमाच्या दिशेने मन जाऊ लागते. श्रद्धा याचा अर्थ शास्त्र, संत, श्री गुरु जे सांगतात त्यावर 100% विश्वास असतो. कोणी याला अंधश्रद्धा म्हणतात. पण आपण व्यवहारात जे वागतो ते सर्वच अशा अंधश्रद्धेवर चालते हे लक्षात येत नाही. म्हणजे आपण सगळ्यांवरतीच विश्वास ठेवतो ना व्यवहारामध्ये. जर का त्याला अंधश्रद्धा म्हणली आपण की संत महाराज जे सांगून गेले ती अंधश्रद्धा होती, तर मग आज तुम्ही कोणताही पूर्ण व्यवहारिक ज्ञान बघा तुमचं ते संपूर्णपणे तशाच अंधश्रद्धेवरती चाललेलं आहे. बसवरती कुठे जाणार हे लिहिलेलं असतं, आपण त्यावर विश्वास ठेवून विचार न करता तिच्यात बसतो. डॉक्टरांनी औषध लिहून दिले की ते जसं असेल तसं आपण घेतो. आपण विश्वासच झाला ना, आपण विश्वास ठेवतो ना की ते औषधं काम करतील म्हणून. मग आपण असा विचार करतो ते काय काय केमिकल आहे वगैरे, काही विचार करत नाही आपण असं म्हणतो की ठीक आहे, पोट दुखलं, पोटदुखीची गोळी दिली, डॉक्टरांनी दिली, मी घेतली, मला बरं वाटणार आहे. हा झाला श्रद्धेचा विषय. श्रद्धा संतांनी लिहिलेल्या वाक्यांवरती किंवा ग्रंथांमध्ये लिहिलेल्या वाक्यांवरती पण ठेवायला काहीच हरकत नाही. उपरम म्हणजे काय? सर्व व्यवहारांचा, पदार्थांचा मनातून त्याग, संन्यास, मनाची अत्यंत शांत अवस्था, विवेक व वैराग्य असतील तर उपरम आपोआपच येतो. 5वं आहे समाधान. मन अखंड ईश्वर ब्रह्माच्या ठिकाणी राहणे. साम्य आ आणि धा म्हणजे समाधान. मन पूर्णपणे स्थिर राहणे, अखंड अनुसंधानाने टिकणे. 6वं आहे तितिक्षा. सुख, दुःख, थंडी, उष्णता इत्यादी द्वंद्वे शांतपणे आनंदाने स्वीकारणे किंवा थोड्या खालच्या पायरीवरती ती विना तक्रारपणे सहन करणे. देहाला मिळणाऱ्या या गोष्टी, सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या म्हणजे ईश्वरी नियोजनाच्या नियमांप्रमाणे मिळतात आणि ईश्वरावर विश्वास असेल तो करतो, ते सारे योग्यच असते ही खात्री असेल तर तितिक्षा यायला वेळ लागत नाही. तितिक्षेमध्ये शरणागती असते. 4था जो महत्वाचा गुण आहे तो आहे मुमुक्षत्व. मोक्षाची इच्छा असणे म्हणजे मुमुक्षत्व. वरील सर्व गोष्टी असल्या पण मोक्षाची इच्छाच नसली तर माणूस त्या दिशेने प्रयत्न सुद्धा करणार नाही. पण मुमुक्षत्व असेल तर वरील सर्व गोष्टी मिळण्याचा प्रयत्न करणे. त्यामुळे मला मोक्ष हवा हा विचार महत्वाचा आहे. अनेक माणसांजवळ वरील आवश्यक गुणांपैकी अनेक गुण असतात, ती सत्वगुणही असतात, पण
त्यांचे म्हणणे असते, आम्ही कोणाला त्रास देत नाही, कोणाचे वाईट चिंतित नाही, आम्हाला देवाची काय गरज. याचा अर्थ त्यांच्याकडे ईश्वराकडे जाण्याची आवश्यकती शुद्ध पुण्य कमी असते व त्यामुळे मुमुक्षत्व येत नाही. मोक्षाला अत्यंत आवश्यक अशी ही 4 साधने ज्यांच्याजवळ आहेत, साधन चतुष्ट संपन्न असे म्हणतात. हाच परमार्थाचा उत्तम अधिकारी असतो. इतरांना हळूहळू हे सारे कमवता येते. येथे एक गोष्ट लक्षात घेणे जरुरी आहे की उत्तम अधिकारी शब्दात स्त्री, पुरुष, जात, पात, वर्ण, आश्रम, गरीब, श्रीमंत वगैरे कसलेही भेद नाहीत. हा अधिकारी कोणीही असू शकतो. हा अधिकारी फक्त एक अंतःकरणाच्या शुद्धतेची एकच आवश्यक असलेली पातळी आहे. त्याच्यामुळे पुरुष आहात, स्त्री आहात, गरीब आहात, श्रीमंत आहात, तुमचा वर्ण भेद वगैरे इथे काहीही कामात येत नाही. अंतःकरण शुद्धी हा शब्दप्रयोग ऐकतो, वाचतो, पण त्याचा नक्की अर्थ माहिती नसतो. नीती न्याय धर्माला धरून ज्याचे सहजपणे वागणे असते त्याला अंतःकरणाला कसलीही टोचन राहत नाही. मी हे केले असते तर बरे झाले असते, मी असं करायला नको होते, कुठून बुद्धी झाली, असे विचार जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत अंतःकरण शुद्ध नाही. आणि इत्यादी विचार ज्याच्या अंतःकरणात येत नाहीत तो शुद्ध बुद्धीचा असे स्थूल मानाने म्हणतायत. परमार्थ ग्रंथाच्या अभ्यासाचा तसेच सद्गुरूंच्या उपदेशाचा अशा अधिकाऱ्याला उपयोग होतो. इतरांना प्रयत्न करावा लागतो पण त्यांनाही उपयोग होतोच. उत्तम अधिकारी पूर्वी कधीतरी प्रयत्न केल्यामुळे अधिकार संपन्न झालेला असतो. तर याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तर हे झाले अत्यंत सुंदर शब्दामध्ये त्यांनी सांगितले की अधिकारी कोण असतो, म्हणजे साधकाचे काय गुण असायला हवे. आणि अंतःकरण शुद्धी एक साधारण कसं बघायचं तर तुम्हाला 3 प्रश्न पडले नाही पाहिजे. पहिला प्रश्न म्हणजे मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, मी असे करायला नको होते, आणि कुठून बुद्धी झाली, अशा प्रकारचे विचार आले नाही म्हणजे तुमचं अंतःकरण शुद्ध आहे, यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. ठीक आहे. मग इथे त्रिगुण विचार. अधिकाराचा विचार करताना गुणांचाही विचार करणे योग्य ठरेल. सत्वगुण, रजोगुण व तमोगुण या 3 गुणांपैकी फक्त सत्वगुणी व्यक्तीला वरील प्रमाणे अधिकार कमवणे सोपे असते. मग आता समजा आपण म्हटलं की अरे माझा तर हा पहिलाच जन्म आहे आणि मी पूर्वजन्माची माझी काहीच साधना नाही, आता मात्र मला अधिकारी व्हायचे, आता मला परमार्थाचा अधिकारी व्हायचे, माझ्याकडे हे सगळे गुण आहेत. तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांपैकी फक्त सत्वगुणी व्यक्तीला वरील अधिकार कमवणे एकदम सोपं असतं. रजोगुण व तमोगुण संसाराकडे ओढणारे असतात. 3 गुण कसे निर्माण झाले वगैरेचा पुढे आपण विचार करूयात. येथे त्याचे आविष्कार व ते कसे ताब्यात ठेवता येतात त्याचा विचार करूया. परमार्थाचा अधिकार कमवण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं पाहू. आणि हे 3 गुण म्हणजे मनाचीच घडण होय. म्हणजे तुमचे मन कशावरती आहे ते या 3 गुणांवरती असते. आता गीताचा जे लोक अभ्यास करतात त्याच्यामध्ये गीता अध्याय 14 मध्ये व 18 मध्ये 3 गुणांचा सुंदर विचार केलेला आहे. ज्ञान, पावित्र्य, उपकारी प्रवृत्ती आणि उत्साह म्हणजे सत्वगुण. म्हणजे उत्साह असणे, उपकारी म्हणजे दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती असणे, ज्ञान असणे आणि पावित्र्य असणे त्याला सत्वगुण असं म्हणतात. धन, मान, विषय, सुख इत्यादींचा अमर्याद लोभ असणे म्हणजे रजोगुण. कशाचा लोभ असतो? धन, मान आणि विषय सुख. आळस, अतिझोप, व्यसनाधीन, क्रूरता म्हणजे तमोगुण. असे साधारण 3 गुण सांगितले. म्हणजे मला चांगले कपडे, चांगले पदार्थ मिळावेत, माझंच सर्व चांगलं असावं, माझी मुले, माझे घर या सगळ्यांचा लोकांनी हेवा करावा वगैरे विचार म्हणजे रजोगुण. आणि त्यात मिरवण्याची, लोकांकडून चांगले म्हणून घेण्याची हौस असते. आणि या गोष्टी मिळाल्या नाहीत तर मग संताप येतो, हेवा, मत्सर वगैरे विकार होतात. रजोगुणी माणसांनी उपासना केली तर ती नेहमीच सकाम असते. म्हणजे नेहमीच काहीतरी व्यवहारी असतात, देवाकडे नेहमी सकाम भक्ती करतात. उपासनेमध्ये नेहमी त्यांना काहीतरी पाहिजे असते. देवाला काही दिले तर त्या बदल्यात मागणे असते. दान केले तर आपले नाव हवे म्हणून असते. लहान सहान कारणांवरून संतापणे हे रजोगुणाचे लक्षण आहे. तमोगुणी माणूस अत्यंत आळशी असतो. उपासना केली तर ती बळी, भूत, प्रेत यासारखी विकृत उपासना असते आणि स्वतःला किंवा इतरांना कष्ट देऊन ते उपासना करवून घेतात. उदाहरणार्थ जिभेला गळ टोचवून घेणे, उलटे टांगून घेणे, पंचाग्नी साधना करणे वगैरे वगैरे. आणि या 3 गुणांचा उपयोगही आहे. रजोगुण सत्वगुणाकडे झुकलेला व चांगल्या मार्गाला लावला तर फार मोठी लोकोपयोगी कामे होऊ शकतात त्यातून. तमोगुण युद्धात उपयोगी असतो. रात्री झोपही तमोगुणामुळेच येऊ शकते. श्री समर्थांनी या गुणांचे शुद्ध व शबल असे भाग केले आहेत. शुद्ध गुण परमार्थाकडे जाण्यास उपयोगी पडतो
तर शबल संसारात बांधतो. परमार्थासाठी मात्र सत्वगुणच लागतो. माणूस आवडीने आणि विचारपूर्वक भक्तीला लागल्यावर सत्वगुण वाढू लागतो. नाथांच्या वचनाप्रमाणे सत्वगुण प्रथम तमोगुणाला व नंतर रजोगुणाला कमी करत जातो. म्हणजे सत्वगुण जर जसं वाढत जातो तसं तसं माणसांचा तमोगुण आणि मग रजोगुण काय होतं, कमी कमी होत जात आणि त्यामुळे साधकांचे मन वाढत्या सत्वगुणाचे होते. मग सत्वगुणाचं झालं की परमार्थाचा अधिकारी आणि त्याचे गुण जे काही आहेत ते मिळवणं सोपं होत. शेवटी सत्वगुणही नाहीसा होतो आणि मग सगळ्यात शेवटी काय होतं तर सत्वगुणही नाहीसा होतो आणि याला गुणातीत म्हणजे गुणांच्या पलीकडे जाणे असे म्हणतात. गुणातीताच्या बाबतीत गुणातीच्या किंवा गुणातीताच्या ताब्यात ते गुण असतात, तो त्यांच्या ताब्यात नसतो. म्हणजे जो गुणांच्या पलीकडे गेला आहे त्याच्या ते गुण ताब्यात असतात, त्या गुणांच्या ताब्यात तो नसतो. आणि इथे जेव्हा तो म्हणजे काय, साधक. आणि साधक आपण बघितलं की स्त्री पुरुष गरीब श्रीमंत कोणताही भेदभाव नाही, अंतःकरणाने साधक आणि त्या साधकाला तो असं शब्द आपण इथे वापरतोय. जरूर असेल तर गुणांचा तो वापर करू शकतो. म्हणजे कसं आहे की माझ्याकडे तमोगुण आहे, रजोगुण आहे आणि सत्वगुण आहे, हे तिन्ही गुण समजा माझ्याकडे आहेत. आता मात्र मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी त्याचा उपयोग करू शकते. जेव्हा मला पाहिजे आहे, जेव्हा झोपेची आवश्यकता आहे, ते तमोगुणामुळेच मला झोप येणार आहे आणि रजोगुणामुळेच मला जो काही थोडाफार पैसा उत्तरजीवितेसाठी कमवायचा आहे तो त्याच्यामुळेच मी कमवणार आहे. मग अशा प्रकारे त्या गुणांचा हवा तिथे तसा वापर मी करून घेऊ शकते. मग म्हणून असं म्हणतायत की जरूर असेल तसा गुणांचा तो वापर करू शकतो. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत 3 गुण राहणारच आहेत. देह आहेत तोपर्यंत हे तिन्ही गुण आपल्या सोबतच राहणार आहेत. कोणताही गुण टाकूनही व तो नष्टही होत नाही. म्हणजे तुम्ही तो टाकूनही देऊ शकत नाही किंवा नष्टही होत नाही. मुख्य गुण वर असतो व दुसरे 2 गुण दबलेल्या स्थितीत राहतात. रजोगुणामुळे देह हालचाल करू शकतो. अगदी मन व बुद्धी यांना विचारांसाठीही रजोगुणाच्या प्राणतत्वाचा उपयोग असतो. शुद्ध स्वरूपातील सत्वगुण क्रिया करू शकत नाही. सत्वगुण हा ज्ञान प्रगट करतो आणि ते टिकवतो. आनंदाचे भान सत्वगुणामुळेच असते. मोक्षाची इच्छा सत्वगुणामुळेच होते आणि ती टिकते, त्याच्यामुळेच टिकते पण. आणि आधी परोक्ष ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान व नंतर अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष आत्मानुभव येतो. यासाठी सत्वगुण वाढवणे ही साधना आहे. तो वाढावा म्हणून साधकाचा आहार, आचार, पोशाख, अभ्यास वगैरे सर्व शक्य तेवढा साधा सात्विक असणे आवश्यक आहे. आहारात 5ही ज्ञानेंद्रियांचा भोग येतात. शुभ ऐकणे, पाहणे, त्याचाच विचार करणे हे आवश्यक असते. जीवनात प्रत्येक गोष्ट शुभच असते असं नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीतील सौंदर्य, पावित्र्य बघता आले पाहिजे. शुभाकडे दृष्टी ठेवली पाहिजे. वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गुणाचे पोषण तशा आहारांमुळे होते. उदाहरणार्थ रजोगुणाचा आहार चमचमीत तिखट वगैरे पदार्थ असा असतो. त्याला टीव्ही वरील कौटुंबिक मालिका आवडतात, नाटक, सिनेमांची वगैरे आवड असते. हे सगळे आहार रजोगुणी आहेत. म्हणजे आहार फक्त जो आपण पोटात घेतो तो आहार नाही, मानसिक दृष्ट्या सुद्धा जो आहार घेतो तो आहार. पाहणे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. शुभ ऐकणे, पाहणे आणि विचार करणे. तमोगुणी माणूस वृक्ष, कोरडे, शिळे, अति तिखट पदार्थ आवडीने खातो. मग आता काय करायचं, शुद्ध सात्विक जेवण जेवायचं आजपासून. शिळे, कोरडे, अति तिखट पदार्थ अजिबात खायचे नाही. चमचमीत तिखट पदार्थ कधीतरी एखाद्या वेळेस खाल्ले तरी चालतात. हे त्यांचा आहार, त्याने सत्वगुण वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. आणि युद्ध, मारामाऱ्या, भांडणे बघायला अत्यंत आवडतात तमोगुणी माणसाला. त्याच्यामुळे त्याने ते बघणे बंद करणे. नीती, न्याय वगैरेची त्याला ओळखही नसते. आणि सत्वगुण वर आला असता रसाळ, सौम्य असे पदार्थ आवडतात. तर जेव्हा सत्वगुण येतो वरती तेव्हा तुम्हाला लाईट आणि ज्युसी पदार्थ जे असतात ते खायला खूप आवडतात. म्हणजे जसं की फळ. मग कलाही आवडतात. ईश्वराकडे मन लागते, त्यामुळे कीर्तन, प्रवचन वगैरे ऐकायला त्याला आवडतात. रजोगुणी व तमोगुणी माणसांनी प्रयत्नपूर्वक जर सत्व गुणशुद्धी वृद्धीसाठी असलेले अनेक मार्गांचे आचरण केले तर ईश्वराची भक्ती मनापासून केली तर अशा माणसंही ज्ञानाला प्राप्त होतात. तर हे 3 गुण बघितले आपण, रजो, तमो आणि सत्व. सत्वगुण हे सगळ्यात महत्वाचा गुण आहे परमार्थाकडे नेण्याला, आपल्याला परमार्थाकडे वाटचाल करण्यासाठी. पण हे सगळे झाल्यानंतरही परमार्थ ज्ञान ज्याला होतं त्याच्यासाठी हे 3ही गुण त्याच्या ताब्यात असतात. त्यात सत्वगुण जो असतो तो सगळ्यात वरती असतो किंवा तो एक असं डॉमिनंट आणि मग
सत्वगुणी जो असतो त्या माणसांचे काय लक्षणं आहेत ते मी परत एकदा वाचून दाखवते. सत्वगुण जर वर आला असेल तर त्याला रसाळ, सौम्य असे पदार्थ आवडतात, कलाही आवडतात, ईश्वराकडे मन लागते, त्यामुळे कीर्तन, प्रवचन वगैरे ऐकायला आवडते. हे सर्वसाधारण सत्वगुण असल्याचे लक्षण आहे. पामर म्हणजे काय? विधी निषेध न पाहणारा, तमोगुणात डुबलेला असतो. सर्वसामान्य प्रापंचिक माणूस रजोगुणात गुंतलेला असतो. मुमुक्षू सत्वगुणात असतो. मुक्त गुणातीत असतो. म्हणजे जो जीवन मुक्त आहे ना तो गुणातीत असतो. येथे एक शंका येऊ शकते की रजोगुण व तमोगुण परमार्थाला त्रासदायक आहेत हे खरे, पण सत्वगुण तर आवश्यक म्हटले आहे. मग तो देखील का घालवावा? म्हणजे सत्वगुण कशासाठी जायला पाहिजे ना? तर याला उत्तर असे आहे की त्यालाही बेडीचे स्वरूप आहे. म्हणजे ती सत्वगुण जो आहे तो पण एक बेडीच आहे. सत्वगुणामुळे आकलन चटकन होते. सत्वगुणाचेही इतर आविष्कार दिसू लागतात व त्यामुळे मी हुशार, मी सूक्ष्म बुद्धीचा, मी उत्तम साधक वगैरे असा अहंकार वाढू शकतो. असे अहंकार मी ब्रह्म ह्या विचाराला दूर ठेवतात व पुढे रजोगुण, तमोगुण मागल्या दरवाजाने प्रवेश करतात. इतरांबद्दल तुच्छता वाटू लागते, कारण अहंकाराबरोबर स्पर्धा, ईर्ष्या वगैरे डोकवू लागतात. त्यामुळे मला ज्ञान झाले या जाणीवेचे मी विरक्त, या जाणीवेचे मी आत्मज्ञानी, याही जाणीवेचे वैराग्य यावे लागते. म्हणून सत्वगुण जो आहे तो सुद्धा नंतर नको असं सांगितलंय. ती जाणीव मुरून त्या वैराग्याला, त्या ज्ञानाला सहजता यावी लागते. ती आली की साधक सत्वगुणांचाही बेडीतून मुक्त झाला आहे असे म्हणतायत. थोडक्यात म्हणजे सत्वगुणामुळे माणूस ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्रापंचिक व्याप वाढवावा, माझाच प्रपंच परिपूर्ण, वैभव संपन्न असावा असे वाटणे हे रजोगुणामुळे होते. निषिद्ध वागणे, चुकणे, विसरणे हे तमोगुणामुळे होते. निषिद्ध वागणे संपले की तमोगुण कमी झाला असे समजावे. प्रापंचिक व्यापाचा कंटाळा आला की रजोगुण कमी झाला असं समजावा. केवळ स्वानंदाच असावे असे वाटणे म्हणजे सत्वगुणाचे कमी होणे. आता हे आपण काय साधकाची सगळी पूर्वतयारी कशी असावी याबद्दल माहिती बघतोय. गुण असले पाहिजे आणि मग त्या गुणामध्ये परत मुमुक्षत्व कसं आणि मग देहामध्ये जे गुण आहेत रजोतमो सत्व ते बघितले.